नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येणार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये. आता सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी तारीख जाहीर करण्यात आली आहे. ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होता, अखेर तोच दिवस आज उजडलेला आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते. 8वा हप्ता रगडला होता, परंतु आज सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा करण्यामध्ये आली आहे की आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती निधी जमा केला जाणार आहे. त्याचसोबत काही शेतकरी बांधवांना या यादीमध्ये अपात्र सुद्धा करण्यामध्ये आले आहे. आता जे शेतकरी बांधव अपात्र ठरले आहे अशांना निधी मिळणार नाही. जे पात्र शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा निधी जमा होणार आहे. पात्रतेची यादी आता जाहीर करण्यामध्ये आली आहे. जे पात्र शेतकरी बांधव आहेत त्यांची यादी आज सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे. जर पात्रतेच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर आता तुम्हाला सरकारच्या माध्यमातून नमोचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे. भरपूर दिवसापासून शेतकरी बांधवांच्या मनामध्ये संभ्रम होता, नमो शेतकरी योजना बंद झाली की काय? कारण की नमोचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत नव्हते. गेल्या 2 ते 1.5 महिन्यापासून नमो हप्ता रगडला आहे. पीएम किसान योजनेचा तर हप्ता शेतकरी बांधवांना मिळाला, पण नमो हप्ता नेमके कधी मिळणार हा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये येत होता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय, जोपर्यंत भाजप सरकार आहे तोपर्यंत शेतकरी बांधवांनो इथे लक्ष द्या, नमो शेतकरी योजना बंदच होणार नाही. लाडकी बहीण योजनामुळे यामुळे डीबीटी मार्फत यामध्ये अपडेट होत नव्हतं, त्यामुळे नमो हप्ता थकीत होता असं मुख्यमंत्री साहेबांकडून सांगणं होतं. परंतु आता तसं काही घडणार नाही. सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे. तशीच अधिकृतपणे सरकारच्या माध्यमातून तारीख सुद्धा जाहीर करण्यामध्ये आली आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो 8वा हप्ता जमा केला जात आहे. पात्र जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर नक्कीच तुमच्या खात्यावरती आता नमो 8वा हप्ता या ठिकाणी वितरित करणार आहेत. पात्र जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही लगेच एकदा चेक करून घ्या. 24 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती नमो 8वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. चला तर मग ते पात्र जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. बघा तर मग शेतकरी बांधवांनो, राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती फक्त या 24 तासाच्या आतमध्ये आता निधी रक्कम जमा केली जाणार आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नेमकं हप्ता कितीचा मिळणार आहे असा देखील प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये वारंवार येत असतो. आता तुम्हाला 2000 रुपयांचा 8वा हप्ता फक्त या जिल्ह्यामध्ये जमा केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी टोटल 2000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा निधी थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात येणार आहे. तर पीएम किसान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून चालवले जाते आणि नमो शेतकरी ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते. काल पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक पत्रकारांनी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी देणार असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यामध्ये आला होता. यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता सोडण्यासाठी 2000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर मग हे पैसे आम्ही काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पाठवलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये या 15 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आता निधी मिळणार आहे. म्हणजेच की जो काय पहिला टप्पा आता वितरित होणार आहे 24 तासाच्या आतमध्ये, तर आता त्या शेतकरी बांधवांना ही रक्कम देण्यात येणार आहे. बघा आता फक्त 14 जिल्ह्यामध्ये हा निधी जमा होणार आहे आणि 12 बँकांना हा निधी देऊन टाकलेला आहे. आता बघा पात्रतेची यादी जाहीर झालेली आहे. जर तुम्ही पात्र आहात की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणं हे आवश्यक आहे. बघा आता 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही. 14 ते 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आज
18 ते 24 तासाच्या आतमध्ये हा नमो हप्ता वितरित होणार आहे. मुख्यमंत्री साहेबांनी ही सविस्तर माहिती सांगितली. तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये मिळणार नसल्याचं देखील सांगितलं आहे. ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे 2000 रुपये जमा झाले आहेत 21व्या हप्त्याचे, त्या सर्व शेतकरी बांधवांची यादी आता बँकांना देऊन टाकली आहे, असं स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, आता या सरकारच्या माध्यमातून हे निर्णय घेण्यामध्ये आले आहेत. तुम्ही पात्रतेमध्ये बसत आहेत की नाही अगदी एका मिनिटामध्ये जाणून घेऊया. त्याचसोबत ज्या शेतकरी बांधवांच्या जिल्ह्यांचं नाव या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये येईल ते शेतकरी बांधवांचा जिल्हा पात्र करण्यामध्ये आलेला आहे. कारण की या ठिकाणी सरकारने सांगितलं की एका टप्प्यामध्ये सर्व जिल्ह्यांची यादी आम्ही देऊ शकत नाही. तुम्हाला तर माहीतच असेल, नमोचा हप्ता जेव्हा कधी वितरित होतो तेव्हा सर्व जिल्ह्यांमध्ये जमा होत नाही. टप्प्याटप्प्याने हा निधी जमा होत असतो. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये या 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. तर चला पाहूया नेमके कोणते 15 जिल्हे आलेले आहेत. त्यापूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशी शेतीविषयी माहिती मिळत राहील. तर चला पाहूया नेमके कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही या 15 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी ठरणार आहे. कारण की या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आता अगदी 24 तासाच्या आतमध्ये नमो हप्ता वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे. जर या 15 जिल्ह्यांच्या कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी ठरणार आहे. तर चला पाहूया नेमके जिल्ह्यांची यादी कोणती आलेली आहे, कोणते जिल्हे या यादीमध्ये पात्र करण्यात आलेले आहेत. तर चला, नंबर 1 वरती जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मध्ये जे काय शेतकरी बांधव असतील, जे छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असतील, जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेती करत असतील, त्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासादायक बातमी ठरणार आहे. कारण की छत्रपती संभाजीनगरमध्ये आज नमो हप्त्याला वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अगदी 48 तासाच्या आतमध्ये हा निधी नमो हप्ता वितरित होणार आहे. त्यानंतर कोणता जिल्हा आहे ते पाहूया. त्यानंतर अमरावती जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे. कारण की अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा नमो हप्ता या ठिकाणी 28 तासाच्या आतमध्ये वितरित होणार आहे. 28 ते 48 तासाच्या आतमध्ये. त्यानंतर अहमदनगर मध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना हा निधी जमा होणार आहे. त्यानंतर अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. अकोला जिल्ह्याचं सुद्धा या यादीमध्ये नाव आलेलं आहे. अकोला जिल्ह्यात सुद्धा हा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आता ही रक्कम देण्यात येणार आहे. त्यानंतर कोल्हापूर मध्ये सुद्धा हा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम देण्यात येणार आहे. त्यानंतर गोंदिया मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम देण्यात येणार आहे. त्यानंतर चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम देण्यात येणार आहे. त्यानंतर जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम देण्यात येणार आहे. त्यानंतर जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम देण्यात येणार आहे. त्यानंतर ठाणे, धुळे या जिल्ह्यात सुद्धा ही रक्कम देण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 24 तासाच्या आत किंवा 48 तासाच्या आत ही रक्कम पूर्णपणे वितरित होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला ही रक्कम लवकरात लवकर जमा होणार आहे.